भारतीय संस्कृतीचा मानबिंदू जे प्रभू रामचंद्र यांची जयंती येते. त्यांना रामनवमी म्हणतो आपण. राम आणि कृष्ण ही दोन लोक तर आपल्या हृदयात कोरलेली आहेत. आणि बरोबर ह्याच चैत्र महिन्यामध्ये जी चैत्र पौर्णिमा येते, त्या चैत्र पौर्णिमेला जो उत्सव असतो हनुमान जयंती उत्सव. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजयम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ह्या प्रभू रामचंद्राच्या भक्ताला आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेता आलं पाहिजे. जेव्हा आपण हनुमंतरायाला समजून त्याच वेळेस आपल्याला भक्ती समजणार आहे. हनुमंतरायाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वीर मारुती आणि दुसरा म्हणजे दास्य मारुती. हे तुम्हाला दास मारुती व्हायचं आहे का वीर मारुती व्हायचं? दास मारुती म्हणजे काय तर भक्ती, आणि वीर मारुती म्हणजे शौर्य. हे आजकालच्या समाजाला आपल्याला समजलं पाहिजे. आज भारतीय संस्कृतीमध्ये जेवढी प्रभू रामचंद्रांची मंदिरं नाही आहेत भारतामध्ये, तेवढी मारुती रायाची मंदिरं आहेत. आज प्रत्येक गावागावामध्ये मारुती रायाची मूर्ती आहे, मंदिर आहेत. मंदिर नसलं तरी दुसरं एखादं मंदिर असेल त्याच्यामध्ये मारुती रायाची मूर्ती आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मारुती राया हनुमंत पोचलेले आहेत. इतकं काम संस्कृतीचं ऋषींनी संतांनी करून ठेवलेलं आहे. अशा ह्या मारुती रायाविषयी आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ही मारुती राया समजून घ्यायचं कसं घ्यायचं आहे तर ही जी हनुमान जयंती येते ना, ह्या जयंतीच्या टायमाला केवळ नुसती हनुमान जयंती साजरी करून होणार नाही, तर त्यांच्याविषयी आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. जसं की पाश्चात्य संस्कृतीवाले काय सांगतात की ही भारतीय लोक जंगली आहेत. ही काय करतात तर त्या माकडाची पूजा करतात, वानराची पूजा करतात, किंवा ही काय करतात तर माणसाला ते हत्तीचं तोंड लावलंय आणि गणपती म्हणून त्याची पूजा करतात. पण जेव्हा माझ्यावर हे पाश्चात्य संस्कृतीवाले, हे वेस्टर्न लोक असा आरोप करतील ना, त्यावेळेस मला त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. आपल्याकडे एक गोष्ट चांगली आहे की आपण भावनिक भक्त आहोत, भावनिक भक्ती करतो, पण आपण अभ्यासू भक्त नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे. आपल्याला अभ्यास पाहिजे, आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आपण वाल्मिकी रामायण कधी वाचण्याचा प्रयत्नच केला नाही का? आपण सुसंस्कृत झालो ना. सुसंस्कृत म्हणजे काय तर आपल्या संस्कृतच येत नाही म्हणून आपण सुसंस्कृत झालोय. आपल्याला संस्कृत नाही येत तर काही हरकत नाहीये. मराठी, हिंदी, इंग्लिश इतर प्रत्येक प्रादेशिक भाषामध्ये वाल्मिकी रामायण आपल्याला भेटू शकतं. मारुती रायाचं ते सुंदरकांड आहे, ते उदाहरण, त्या सुंदरकांडामधून आपल्याला मारुती राया समजून घेऊ शकतो. पण आपण कधी प्रयत्नच करत नाही. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की मारुती राया खरंच कसे बुद्धिमत्ता वरिष्ठ होते, त्यांच्यामध्ये असे कोणते गुण होते, त्यांनी असं काय केलंय की आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचं पूजन केलं जातं, भारताच्या बाहेरही पूजन केलं जातं. हनुमान चालिसामध्ये तर प्रचंड शक्ती आहे असं प्रत्येक जण आपापल्या अनुभवाने सांगतो. म्हणून असा हा मारुती राया आपण समजून घेण्याचा ह्या वर्षी तरी आपण प्रयत्न करूया. जय श्रीराम, जय मारुती राया.